आणि विजयी संघ होतोय धनंजय बुरबुशी. हा गाणं वाजेल धनंजय बुरबुशी टीमसाठी. सर्व उत्कृष्ट या मॅच मध्ये खेळ करत होता मात्र खेळाडूला मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. तर अर्थातच हा खेळ ज्याच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला. 16 धावांची बहारदार खेळी 7 बॉल मध्ये गणेश यांनी साकारली. तर प्लीज धनंजय बुरबुशी संघाचे गणेश आपण यायचं आहे, आपल्याला इथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. नृसिंह क्रिकेट क्लब मॅच दुसरी मात्र इथे स्टार्ट होताना पाहायला मिळेल. महेश्वर क्रिकेट क्लब काटेकरवाडी आणि शिवशंभू स्पोर्ट शेवाळवाडी या दोन संघांमध्ये मॅच पाहायला वेळ. स्टार्ट मॅच. पहिलाच बॉल इथे मात्र हाताळण्यासाठी तयार. लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात. 3, 2, 1 व्हेरी बस्टल. गोलंदाज तयार आहे इथे. टू व्हील मॅन्स क्षेत्ररक्षण करणारी टीम. संदेश पहिलाच बॉल सतीशला पाहतोय इथे. खराब गोलंदाजीचा नमुना पेश केला. पहिलाच बॉल वाईड आलाय. सतीश इथे पाहतोय गोलंदाजी मार्क होती तर स्ट्राईक इनला सॅगी आणि करण हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. ही आगळीवेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. नृसिंह क्रिकेट स्पोर्ट लोहरवाडी दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नृसिंह चषक 2023 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक. आशिष चोरगे सर आपण आपला आवाज या स्पर्धेला मिळाला खूप छान. आणि त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये उमेशजी सावंत सर आमचे पेंचेच आहेत. पूर्व विभागातील एक गोड आवाज. व्हाईट बॉल इथे येईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव लागली जाईल. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि आतापर्यंत जर विचार केला ना तर बॅक टू बॅक इथे मात्र 3 व्हाईट बॉल हाताळले जात आहेत. खराब गोलंदाजीचा नमुना पेश केला इथे. तर गणेश आपण यायचा इथे धनंजय बुरबुशी सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. त्याला बोलवा पण
गणेश आणि स्वप्नील दोघांनाही मी विनंती करीन आपण यायचंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शॉर्ट मिड ऑफ आणि रिझन मध्ये मात्र क्षेत्रक्षणी तेवढा मात्र चांगला पाहायला मिळाला. धावे ते मात्र घेतली जाणार नाही कारण तेवढा चांगलं क्षेत्रक्षण पाहिले येते, धावे येणार नाही येते. 3 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जातात. खूप छान आयोजन अगदी दमदार आयोजन पाहायला मिळालं. 1 लाख रुपयाची स्पर्धा जशी मात्र यावी तशीच मात्र स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेत. पॉवर प्लेचा षटक आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये वाईड लॉंगरला बॉल ट्रॅव्हल झाला. एक डीप मध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केलं गेलं, अडवलं जाईल, फेकी केलं जाईल. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. सिंगल नंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 4 धावा. षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे, मार्गस्थ आहे. 3 व्हाईट बॉल बॅक टू बॅक हाताळल्यानंतर 4था बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती सिंगल येतोय. म्हणजे 2च बॉल आतापर्यंत हाताळले गेले तिथे. आणखी एक कलात्मक आता मात्र इथे पिच केलं बॉल, चांगली लाईन आणि लेंथ मिळाले. टप्पा सापडला मात्र आपल्या गोलंदाजांना. संदेश सतीश मात्र गोलंदाजी मार्कवरती. राईट मोर द विकेट सतीश. वाईपर्यंत बॉडी खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅडिझन मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र तिथे अडवला जाईल बॉल. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र धाव घेतली जाईल. एक सिंगल जोडली जाईल. 4 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जातील. इथे 5 धावा लागल्या जातील. सागर सॅगी या नावानं सुपरिचित असणारा हा खेळाडू. शिवलवाडी हा टीमचा मात्र पहा ताकद आहे. इथे नजाकत आणि सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा मात्र इथे 6-6-6. डीजे वाल्यांचंही आहे, त्यांनाही तिथे सातत्य टिकून ठेवायचं असतं. कारण 100 बडके 1 डीजे आता येत आहेत, परंतु या नावानं अजूनपर्यंत कोणी ओव्हरटेक केलेलं नाही. आणि डीजे सँडी ते नाव आहे. डेड बॉल इथे घोषित केले गेले पंचांनी. आता त्याच प्रकारे तेच म्हणत होतो मी, यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते मित्रांनो. आणि तीच मेहनत इथे मात्र सॅकीकडनं केली जातोय. वा, त्याच्यानंतर कमबॅक केलंय सतीश यांचीही गोलंदाजीचा मात्र स्तुती करावी लागेल. कधी तू तर कधी मी. कधी मात्र इथे पाहायला गेलं तर अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली तर कधी नियंत्रणामध्ये गोलंदाजी. अशी संमिश्र गोलंदाजी मात्र इथे करत असताना सतीशला पाहायला मिळालं. आणि या संमिश्र गोलंदाजीचा परिणाम षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. इथे चांगली स्तुती करावी लागेल. जर तुम्ही विचार केलात तर 3 व्हाईट बॉल आले या षटकामध्ये, त्याच्यानंतरही पहा किती कमबॅक केले. फक्त 11 धावा खर्च केले गेल्यात. म्हणजे एक षटकारही त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. एक दमदार गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. कोणतेही नुकसान नाही. टीम बॅटिंग करणारी शिवलवाडी टीमला आणि टीम पोहोचते 11 या धावसंख्येवरती. डीजे केला जातोय. अक्षय या गोलंदाजांना रणसंग्राम आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीम मात्र जिंकण्याचे स्वप्न घेऊन आलेत. 1 लाख रुपये आणि गोल्डन ट्रॉफी, चमचमती ट्रॉफी ही आमच्याकडे यावी, आमच्या गावात यावी. लोअर फुल टॉस बॉल, परंतु अगदीच अगोदर बॅटचा फेस क्लोज झाला होता. आपण पाहायला गेले गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये स्क्वेट कट करण्याचा प्रयत्न होता. अराउंड मिडल स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल इथे. 12 धावा धावफलकावरती इथे लागल्या जात आहेत. आता स्ट्राईक इनला फलंदाज सॅगी. एक षटकार ज्याच्या बॅटमधून मात्र येताना पाहायला मिळतोय. तर अक्षय गोलंदाजी मार्कवरती आहेत. सॅगी स्ट्राईक इनला, नॉट स्ट्राईक इनला करणला पाहतोय इथे. तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय शिवलवाडीचा हा स्टार खेळाडू.
हो परत एकदा, परंतु कलात्मकता मात्र पाहायला मिळते. बोटांची जादूनं त्या बॉलच्या फरवरती मात्र फिरवताना पाहायला मिळतोय आणि अलगदमध्ये मात्र हलवा डिलिव्हर मात्र केली जातोय. ही गोलंदाजी सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये मात्र रंगताना पाहायला मिळतोय. धाव मात्र येणार नाही. डॉट बॉल इथे मात्र आलाय. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळलं ना तो आयुष्यामध्ये कधीच अपयशी होत नाही आणि तिथेच मात्र पाहायला मिळालं. अक्षयला आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपण. हो हा पहा, अगदी या बॉलला मात्र दिलं भिरकावून. बॉल मात्र चाललाय सीमारेषा जवळ आणि तेवढेच ताकदवान बलवान क्षेत्रक्षणाचा नमुना मात्र पेश केलाय. काय कलात्मकता आणि काय सुंदरता मात्र क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त क्षेत्रक्षण. अंधारात नसता तर चमत्कार्या ताऱ्यांना काहीच किंमत उरला नसती, परंतु तारा येता टिपलाय अक्षय या गोलंदाजाने आणि क्षेत्रक्षणाचा नमुना पेश केलाय. जबरदस्त विकेट क्रमांक पहिली. हाय व्होल्टेज मॅच होताना पाहायला मिळतोय. 14 SP लाईव्ह ची मात्र आपण जर पाहिलं तर स्पर्धा पूर्णपणे आपण जर या कराड तालुका क्रिकेट असोसिएशनला एक उत्तम लाईव्ह टेलिकास्ट करणारे पाहायला मिळाले. मार्क यांच्याकडनं मात्र हे त्यांच्यासाठी सुंदर संगीत होता आणि त्यांचा संगीत होता खूप छान. तुम्हाला मिस करतोय आम्ही मार्क. नक्कीच लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पहा तिथे क्षेत्ररक्षण केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा धोकादायक ठरला असता. धाव घेतली जाणार नाही. एक सिंगल मात्र आली इथे. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. गाणं लावू नका त्यांना विचार केला. तुम्हाला व्हिडिओ दाखवला जाईल, तुम्ही गाणं लावणार नाही. बैलगाडीच्या चाकांचा चक्का चूर झाला होता, त्यांना काही झालं नाही. तो व्हायरल झाले होते, सगळ्यांना माहिती आहे ती व्हिडिओ. आमच्या रायगडमध्ये सगळीकडे व्हायरल झाली होती ती व्हिडिओ. आणि मार्क 13 धावा धावफलकावरती. करणला पाहतो स्ट्राईक एंडला. वा इथे पहा आणखी चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला, परंतु पंचांचा इशारा इथे वाईड. येस डेफिनेटली चांगला निर्णय इथे मात्र पाहायला मिळाला. अशक्य शब्दात आपल्या शब्दकोशातून काढून टाका आणि ते अक्षयला पाहायला मिळालं गोलंदाजी करत असताना. जरी वाईट बॉल आता हातातला असता तरी एक महत्वपूर्ण विकेट सॅगीची मात्र इथे आपल्याला प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळालं. एक दमदार गोलंदाजीची गरज होती काटेकरवाडी या टीमला आणि तेच मात्र विकेट मात्र प्राप्त करून देत असताना. लॉंग ऑन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला इथे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय, बॉल पर्यंत अडवला जाईल आणि यस डेफिनेटली एक सिंगल मात्र कंप्लीट केली जातो इथे. या सिंगल नंतर टीम पोहोचतोय बॅटिंग करणारी शिवाईवाडी टीम 14 या धावसंख्येवरती, षटक 15 या धावसंख्येवरती. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील याची ही चर्चा. कारण 1 लाख रुपयाचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचं, त्यासाठी चाललेला संघर्ष मात्र इथे पाहायला मिळतोय. स्वतःच्या पालतूरमध्ये बॉल अडवला जाईल आणि यस डेफिनेटली धाव मात्र घेतली जाणार नाही. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा येत आहेत. टीम बॅटिंग करणारी शेवालवाडी टीमच्या 15 7.5च्या सरासरीने मात्र इथे धावा जमवल्या जात आहेत. आता अंतिम षटक असणार आहे आणि अंतिम षटकामध्ये धावा किती येतील तोपर्यंत या स्पर्धेचं रंगत आणि स्पर्धेला सौंदर्य वाढवण्यासाठी जाऊया DJ सँडी यांच्याकडे. खूप वेड आणि वेड, जसं क्रिकेटचा वेड तसं बैलगाडी शर्यतीचाही वेड आपल्याला पाहायला मिळतोय या महाराष्ट्रामध्ये. हो लोअर फुल टॉस बॉल आणि बॉलची मात्र केली गोटी. बॉल चाललाय मात्र इथे सीमारेषा पार. जशी स्पर्धा आहे मात्र नृसिंह चषक 2023 कडक. हा फटकाही होता बेधडक.
करंटला पाहतोय ते स्ट्राईक इनला अगदी 38 सर्कलच्या स्क्वेअर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला मात्र ढकलून दिले. डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. धाव येणार नाही इथे आणि या एक सिंगल मात्र आली मापे असावी. या सिंगल नंतर धावफलक पुढे जाईल 20 या धावसंख्येवरती. अंकुश ठेवले येथे मात्र आपण जर विचार केला तर धावा जमवण्यामध्ये गोलंदाजी तेवढी दमदार मात्र होताना पाहायला मिळाली. ज्या प्रकारे अमोलच्या बॅटमधून मात्र एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. इथे परत खराब थ्रो तिथे मात्र नियंत्रणामध्ये मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. त्याचा परिणाम लॉंग ऑन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि असफल झाला. इथे व्हाईट बॉल प्लस 2 रन्स 3 धावा मात्र येतील एकूण इथे या बॉलवरती. आधीच इथे मात्र कर्जबाजारी आणि त्याच्यामध्ये तुम्ही मात्र इथे 10 पैसे खर्च करताना पाहायला मिळतात. मग तेही कुठे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये आधीच कर्ज गौतमी पाटील बरीचशी चर्चा पाहायला मिळेल आपल्याला. पैसे आता धावा खर्च करू नका कारण धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 23 धावा 23 यानं स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळेल. तिसरा षटक अंतिम षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर इन होताना पाहायला मिळतील. गोलंदाजांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अरे त्याला सांगा ना काय नाव विचार बॉलरचा. गणेश राईट अमोर द विकेट. दुर्वरचा बॉल इथे मात्र पाहिला ऑफसाईडला खेळून काढलाय. डीपिक्सच्या कव्हरला मात्र बॉल ट्रॅव्हल होईल तिथे अगदी क्षेत्ररक्षक पोहोचत बॉल पर्यंत. आणखी एक संधी मात्र क्रिएट झाली परंतु ओपन क्रीज मध्ये फलंदाज पोचता इथे मात्र राहिलेत आणि आणखी एक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 4. गीते आले होते सावंत सर आपल्या पेणमध्ये. राहुल पाटील मॅच थांबवावी लागली होती अक्षरशः. मीच होतो तिथे. मी समालोचन करत माझ्या असं बॉडीगार्डाने फेकून दिलं. आता इथे जर आणलं तरी इथे अफाट गर्दी पाहायला मिळेल असं राहुल पाटील. वा आणखी एक दमदार जसं मात्र नाव राहुल पाटीलचं तसंच मात्र इथे झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 24 या धावसंख्येवर सगळ्यांना माहिती आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. नॉस्ट्राईक एंडला शंभूराज. आईस्क्रीमवाले घरी चाललेत. नृसिंह चषक 2023 अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये आले. खरंच स्तुती करावी लागेल प्रत्येक आयोजकांची. त्या दमदार आयोजन आणले. असं वाटतोय की अगदी या स्पर्धेला मात्र ही स्पर्धा आता शेवट व्हावा नाही. उद्याच्या फायनल डे मध्ये आणखी मात्र रंगामध्ये ही स्पर्धा येताना पाहायला मिळेल. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला येताना पाहायला मिळतील. वेगळीच झलाली या स्पर्धेला प्राप्त होताना पाहायला मिळेल. नृसिंह क्रिकेट लोहारवाडी टीम नृसिंह चषक 2023 हे दमदार आयोजन. टीम हारली असते थोडेसे नाराज असतील परंतु जय पराजय होत असतात. थोडासा कमी पडला तुम्ही परंतु नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक असतील. अगदी हातातून मॅच गेली. निसटती मॅच पाहायला मिळाली. गणेश आहे तो गोलंदाजी मार्कवरती. विशाल स्ट्राईकिंगला पाहायला मिळतात आपल्याला परंतु बॉल आणि बॅटचा कोणता संपर्क नाही. तुम्हाला फुटवर्क करावा लागेल. हा क्रिकेट आहे. जंटलमॅन लोकांचा खेळ आहे. मोमेंट तुम्हाला करावी लागेल आणि मोमेंट प्रत्यक्षात असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर मोमेंटल ठेवलं नाही स्वतःमध्ये सातत्य ठेवलं नाही तर तुम्हाला बॉल आणि बॅटची कनेक्टिव्हिटी चांगली पाहायला मिळणार कारण तुमचा बॅटचा फेस अगोदर क्लोज होतोय. धावा येणार नाही तुमच्या बॅटमधून. गणेश
कारण यांच्याकडनं तेवढी चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. वाह, काय इथे मात्र टप्पा पाहायला मिळाला. गुडनेटवरचा बॉल अराउंड मिडस्टम डिलिव्हरी, दमदार कामगिरी मात्र पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. एंड केला जातोय मात्र इथे शेवटचा बॉल गोड केला जातोय. एंड इज वेल, अंतिम मात्र गोड करत असताना मात्र पाहायला मिळतात इथे. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येतात त्या 24 आणि विजयासाठी गरज आहे ते येणाऱ्या 18 बॉल मध्ये बॅटिंग करणारी टीम आता जाणारी काटेकरवाडी या टीमला 25 धावांची. शिवलवाडी आणि काटेकरवाडी ही काटेकी टक्कर मात्र रंगताना पाहायला मिळेल. आता येणारे 18 बॉल आणि 25 धावांची गरज. तर थँक्यू व्हेरी मच आशिष चुरगे सर आणि सावंत सर, मला इथे सामावून घेतलं त्याबद्दल. रोहित पाटील सर, कराड तालुका क्रिकेट असोसिएशन. आम्हाला सकाळपासून आमच्याबरोबर समेत जोडले गेले समालोचक आशिषजी चोरगे यांचा देखील इथे सन्मान होतोय. दोन्ही समालोचक यांचा इथे सन्मान होतोय. आपण हा सन्मान स्वीकारावा. आयोजकांच्या माध्यमातून हा इथं यथोचित असा त्यांचा सन्मान केला जातोय. खूप चांगली आपण स्पर्धा पाहतोय. अगदी या स्पर्धे आपण टायटल पाहिले तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशन नर्सिंग क्रिकेट क्लब स्पोर्ट लोहारवाडी आयोजित नर्सिंग चषक 2023 पहिलं पर्व आणि 1 लाखाची भव्य दिव्य ही टुर्नामेंट आपण पाहू शकाल. तर इथे रुपेश पाटील पेन वडाव रायगड यांचाही ते यथोचित असा सन्मान होतोय. मायाची उपदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक आणि सन्मान चिन्ह भेट त्यांना इथे देण्यात येते आहे आमच्या आयोजकांच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर आजच्या सकाळ दिवसापासून ज्यांच्या आमच्या समेत ज्यांनी सुरुवात केली आजच्या या दिवसाची असे आशिषजी चोरगे व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सातारा कराड यांचा देखील इथे यथोचित असा सन्मान होणार आहे. खूप चांगली आपण स्पर्धा बघतोय. तो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ जो 18 गेंद और जीतने के लिए रन चाहिए. फिलहाल 25 रन की आवश्यकता. 12वा प्लेयरचं इथे नाव माहित नाहीये. प्लीज 12th पण आपला पाठवायचा आहे. अन्यथा नाहीतर 3 धावेची आपल्याला पेनल्टी दिली जाईल. बॅटिंग करणारी टीम्स इथे आम्हाला सूचना आली आहे आयोजकांची की जर आपला 12वा खेळाडू इथपर्यंत पोहोचला नाही तर आपल्याला 3 धावेची पेनल्टी देण्यात येईल. तर त्याचबरोबर तो तुम्ही निघताय चोरगे साहेब. तर त्याचबरोबर इथे आशिषजी चोरगे साहेबाचा देखील इथे यथोचित सन्मान होतोय या मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी आज सकाळपासून हा ज्यांनी स्टेज ची भूमिका पार पाडली आणि एक कराड क्रिकेट असोसिएशन मधले एक उत्कृष्ट नामवंत समालोचक सन्माननीय आशिषजी चोरगे साहेब यांचा देखील इथं यथोचित असा सन्मान होतोय. तो दोस्तों चलते हैं मैदान की तरफ. 18 गेंदों और जीतने के लिए 25 रन की आवश्यकता है. लश्कर भला मैच है. इस मैच को बड़ा बनाना चाहेंगे जरूर फील्डिंग करने वाली टीम. तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. गेंदबाज का नाम यहाँ पे भगवान पर स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज उनका नाम पता आता अभी को बिल्कुल हमको पता नहीं. तो पहली गेंद यहाँ पे डिलीवर हो जाएगी. देखिए पहली गेंद हल्के हाथों से खेला दरम्यान के पास अभी खिलाड़ी था पर गेंद जाएगी सीधी रफ्तार के साथ. मिलेंगे यहाँ पे पूरे 4 डीजे.
ये देखिए हल्के हाथों से खेलना चाहते थे पर बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, पर बल्लेबाज का नाम है स्ट्राइक के ऊपर सतीश और दूसरे छोर पर बल्लेबाज अक्षय। तो लास्ट के ऊपर अक्षय, स्ट्राइक के ऊपर सतीश जिन्होंने पहली गेंद के ऊपर चकमा दिया। बल्लेबाज ने 4 रन आ चुके स्कोर गार्ड के ऊपर 25 रन का लक्ष्य बचाना चाहेंगे तो अच्छी गेंदबाजी या फिर गेंदबाज को करनी पड़ेगी। ये देखिए बहुत ही बड़ा विकेट फुटवर्क चलना बहुत जरूरी है। इस समय हमारे साहब ने कहा था जो कि फुटवर्क चलना बहुत जरूरी है, पर इस बार देखिए फुटवर्क चला नहीं और गेंद सीधी गई विकेट कीपर के दास्तान में स्वागी के हाथ में। और एक गेंद यहाँ पे डॉट की समाप्ति के साथ टीम का यहाँ पे टोटल देखा जाए तो रुकावट हो चुका है 4 रन स्कोर गार्ड के ऊपर। ये देखिए पैड लाइन की गेंदबाजी, एक तरफ तो रन जरूर मिलेगा थर्ड मैन के पास, अभी खिलाड़ी तैनात, एक सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर और एक सिंगल की मदद के साथ अंपायर का इशारा, लेग बाइज के माध्यम से रन मिलेगा और टीम का टोटल देखा जाएगा तो 5 रन, अभी भी 20 रन की आवश्यकता। देखिए 20 रन की आवश्यकता, मैच दोस्तों अभी भी और नहीं क्योंकि 4 गेंदें हो चुके हैं। पहली गेंद में बिल्कुल यहाँ पे चौवा आया था, उसके बाद एक अच्छे साझेदारी के साथ नियंत्रण के साथ भी गेंदबाजी करते हुए गेंदबाज भगवान स्ट्राइक के ऊपर पहली बार अक्षय। देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, रूम बनाया था पर बल्ला और गेंद का कोई अंधाधुंधी फायरिंग होती है मैदान के ऊपर, यानी कि अच्छा पकड़ा अब गेंदबाज का भी काफी भारी होता हुआ। अच्छी गेंद को सम्मान करा, खराब गेंद के ऊपर अटैक करना जरूर जानते हैं बल्लेबाज, पर डॉट नंबर आया और साथ ही साथ देखा जाएगा तो रन का स्कोर बार देखा जाएगा तो हालांकि क्या 13 गेंदें और 20 रन की आवश्यकता। ये खिलाड़ी अब तैनात है पर गेंद जाएगी सीधी 1 बॉल फॉर रन डीजे। भारत माता की पे टोटल हो चुका है फिलहाल पूरे 9 रन हो चुके हैं। आने वाले गेंदें देखा जाएगा तो 12 और जीतने के लिए 16 रन की आवश्यकता। मैच दोस्तों अभी भी आने 8 रन की यहाँ पे जरूरत है कि पहले ओवर में यहाँ पे देखा जाएगा तो पहली गेंद में चौवा आया था जरूर, उसके बाद डॉट, उसके बाद डॉट, उसके बाद एक सिंगल, उसके बाद डॉट और उसके बाद एक लास्ट गेंद के ऊपर चौवा, यानी कि पहली गेंद के ऊपर चौवा, दूसरे लास्ट गेंद के ऊपर चौवा और टीम का यहाँ पे टोटल 9 रन स्कोर गार्ड के ऊपर हो चुके हैं। 12 गेंदें और जीतने के लिए देखा जाएगा तो हालांकि विकेट नहीं खोया है, 16 रन की आवश्यकता। विकेट की आवश्यकता है जो कि पावर प्ले का ओवर खत्म हो चुका है। पावर प्ले के ओवर में अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी हो चुके हैं, यानी कि 12 गेंदे के ऊपर बात करें ना तो यहाँ पे डॉट गेंदे फेंकती है तो ये मैच बिल्कुल यहाँ से एक रोमांच खड़ा हो सकता है। यदि तो इस गेंद के ऊपर इस ओवर में जो 2 बड़े हिट आ सकती है तो मैच काफी नजदीक आ सकता है। ये उसके बाद एक बड़ा मुकाबला जीतने वाली टीम और यजमान टीम जरूर भिड़ेगी आमने सामने, पर 12 गेंदें और जीतने के लिए आवश्यकता 16 रनों की। सागी यहाँ पे फील्ड में बदलाव लाते हुए खुद टीम के कप्तान है और टीम के काफी यही खुनावनार खिलाड़ी है। गेंदबाज तैयार हो चुके, पहली गेंद, ये देखिए फुल टॉस गेंद घुमा दिया, गेंद जाएगी या नंबर 6। तो नंबर यहाँ पे काफी टारगेट है वो काफी अब यहाँ पे छोटा होता हुआ छक्का आया है और टीम का टोटल हो चुका है फिलहाल 15 रन स्कोर गार्ड के ऊपर बगैर कोई विकेट की नुकार। देखिए अच्छी बल्लेबाजी करण के ऊपर पहली गेंद के ऊपर अटैक किया, अब 10 रन की आवश्यकता, गेंदे बचे 11। फिर एक बार देखिए लो फुल टॉस की गेंद ऑन साइड में अटैक की तेज गेंद के ऊपर फाइन लेकर खिलाड़ी यहाँ पे तैनात है, एक सिंगल जरूर मिलेगा और एक ही सिंगल की मदद के साथ यहाँ पे एक सिंगल मिलता हुआ बैटिंग करने वाली टीम देखा जाएगा तो यहाँ पे पहुंची है 17 रन पर, गेंदें बची है 10-10 में जीतने के लिए। फिलहाल देखा जाएगा तो 9 रन की आवश्यकता, 17 रन स्कोर गार्ड के ऊपर रन बनाने हैं पूरे यहाँ पे 25 रन तो कम है इसलिए आपको अच्छी गेंदबाजी करनी बहुत जरूरी समय। गेंदबाज तैयार, ये देखिए बैट बल्ले का अंदरूना किनारा लगाया और बल्लेबाज को किया यहां पे चलता।
रन झाले तर 15 रन. पंद्रह. पहले ओवर में शुरुआत में रन आए थे 9 रन. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. तदनंतर षटकार आलाय आणि आउट झालाय. एक काढले का? ओके, 16 धावा. तो 16 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी 9 रन की आवश्यकता. गेंदबाज करण तो न्यू बैट्समैन बल्लेबाज आ चुके मैदान के ऊपर. ये देखिए शॉट ही बढ़िया है. लॉन्ग आउट के खिलाड़ी अभी तैनात. ऑल इन द कारपेट के साथ गेंद जाती हुई एक तो सिंगल मिलेगा और ये दूसरे रन की अभी भागदौड़ चालू है. क्या हो सकता है, क्या हो सकता है, क्या हो नहीं हो सकता है. 2 रन आसानी के साथ यहाँ पे दौड़कर निकाले. देखिए भागदौड़ 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 भागदौड़. हाँ हाँ, तो मैं नाना, ये सभी चीज यहाँ पे देखने के लिए जरूर मिला. 2 रन मिले आसानी के साथ और 2 रन से टीम का यहाँ पे टोटल देखा जाएगा तो 18 रन स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली गेंदें बची है 18 रन स्कोर कार्ड के ऊपर. 7 रनों की अभी भी आवश्यकता इस मैच में. क्या पकड़ पाएंगे, कर पाएंगे? ये देखिए बहुत ही बढ़िया ये गेंद डॉट गेंद आती हुई. देखिए इस तरीके से गेंद डालना बहुत जरूरी है गेंदबाज को. डॉट गेंद आई और उसी के साथ देखा जाएगा तो समीकरण 18 रन पर यहाँ पे रुक चुका है. 18 रन स्कोर कार्ड के ऊपर ये बहुत ही बढ़िया प्रतियोगिता हम देख रहे हैं. 1 लाख जिनको इनाम ये दिया जाएगा, ये गोल्डन ट्रॉफी जो बड़ी बेहतरीन आयोजन नियोजन प्रतियोगी द्वारा. इस बार देखिए क्या हो सकता है इस मैच में. अंपायर का इशारा आने वाला बहुत जरूरी. अंपायर देखिए, अंपायर का उंगली खड़ी, मछली फंस गई जाल में. चलिए वापस डीजे. भी 7 रन की आवश्यकता है. किस तरीके से गेंदबाजी करेंगे चाहूंगा जरूर. पहले ओवर में शुरुआत में रन आए थे फिलहाल 9 रन, पर उसके बाद एक कमाल की कमबैक की अपने करण ने वापसी की. पहले छक्का आने के बावजूद उसके बाद विकेट ले, उसके बाद एक सिंगल, उसके बाद 2 रन, उसके बाद डॉट, उसके बाद विकेट. कमाल की यहाँ पे परफॉर्मेंस किया ये खिलाड़ी. बिल्कुल करण ने कमाल की गेंदबाजी. अभी तो इस मैच को लक्ष्य को बचाना चाहते हैं और 6 गेंद और जीतने के लिए 7 रन की आवश्यकता. स्पीड अप ठेवायचं प्लीज. अजून 2 तो नए बल्लेबाज जा चुके मैदान के ऊपर. देखिए लोएस क्रूज का मैच कभी बड़ा हो जाता है. अब अच्छी गेंदबाजी करो, आप अच्छी फील्ड करो, तब आपका मैच लोएस क्रूज का मैच बड़ा हो जाता है. देखिए स्वैगी आ चुका है गेंदबाज के तौर पर जीतने के लिए 6 गेंदें और जीतने के लिए 7 रन की आवश्यकता. या कौन सा बल्लेबाज इस मैच को खत्म कर सकता है? या गेंदबाज का पकड़ा यहाँ पे भारी हो सकता है. स्वैगी सर स्पीड अप ठेवायचं आहे प्लीज कोऑपरेट करा. स्वैगी भाई प्लीज आप समय बर्बाद ना करें. यस स्विगी आप समय बर्बाद ना करें. यस कम ऑन. देखिए स्विगी ये खिलाड़ी बहुत ही बढ़िया, ये नाम इनका है. देखिए स्विगी हो, मैगी हो, कुछ भी हो, पर अच्छा लगता है. देखिए पहली गेंद स्विगी की अपटवार किया था आप गेंदबाज ने, तो पॉइंट का यहाँ पे खिलाड़ी तैनात है. 1 सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर. समीकरण बदल चुका है. 1 सिंगल के साथ में टीम का टोटल हो चुका है 19 रन. गेंदे बचे 5 और जीतने के लिए 6 रन की आवश्यकता. एक बड़ी हिट इस मैच को खत्म कर सकती है, पर डॉट गेंद इस मैच को वापसी कर सकती है. देखिए किस तरीके से गेंदबाजी करेंगे. स्विगी स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज जा चुके हैं फिलहाल अरविंद और दूसरे छोर पर बल्लेबाज सतीश. क्या हो सकता है इस मैच में बता नहीं सकता. ये नंबर आया डॉट गेंद. देखिए लाउड अपील की और विश्वास है अपील में. चलिए वापस ठोक दीजिए. सफलता लेने के बाद अब चुन
चुन के मारना पड़ेगा बल्लेबाज को। नए बल्लेबाज जा चुका है, मन में घबराहट जरूर रहेंगे, मुकम पर फोकस करना पड़ेगा, गेंद के ऊपर अटैक करना पड़ेगा। पर यहाँ पे अटैक करते हुए गेंदबाज स्विगी, देखिए स्विगी प्यार जरा सा नाम है, देखिए चॉकलेट जैसा ये खिलाड़ी और कहीं ना कहीं खुद कप्तान टीम का, और यहाँ पे रोमांच लाता हुआ। गेंदे बची थी 6 और 6 में जीतने के लिए 7, पर अब गेंदे बची 4 और जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। ये देखिए घुमाया, उल्टा मारा, गेंद जाएगी सीधे हवाई सफर, मिलेंगे पूरे विनिंग स्ट्रोक 6 रन।